मनपा आणि झेडपी निवडणुकीमध्ये शिवसेनेनं एकला चलोरीची भूमिका घेतली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी सुद्धा मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये स्वबळाचे वारे वाहू लागल्याचं सूत्रांकडून कळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, मनपा आणि झेडपीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि यामध्ये शिवसेनेची एकला चलोची भूमिका अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। होय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकीकडे त्यांची तयारी तर सुरू आहे, मात्र त्यासोबतच आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे शिक्षक पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकांची। आणि शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यातल्या जिल्हा प्रमुखांची आणि मंत्री आमदारांची एक नुकतीच व्हीसी पार पडलेली होती। आणि या बैठकीमध्ये शिक्षक पदवीधर मतदारसंघांसोबतच औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत। यांसोबतच रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुती युतीत निवडणुका लढवतील का हा आता एक मोठाच प्रश्न आहे। त्याच्यामुळे एकला चलोरीची भूमिका ही आता हळूहळू शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये स्पष्ट केली जाते। एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सुद्धा स्वबळाचा नारा आपण द्यायला हवा अशी एक लाट, असा एक मतप्रवाह शिंदेंच्या शिवसेनेत तर आहेच, मात्र त्यासोबतच त्यानंतर येणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका या आपण प्राधान्यक्रमाने स्वबळावरच लढवल्या पाहिजे असं मात्र ठोस मत आता व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।